विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासाला आपण समर्थ संप्रदायाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि धार्मिक जडणघडण विविध संप्रदायांनी केलेली आहे. त्यात द्वैती संप्रदाय जसे आहेत तसेच अद्वैती संप्रदायही आहेत. पूर्ण मानवी जीवन धर्मनिष्ठ असल्यामुळे विविध संप्रदायांना, पंथांना, त्यांच्या परंपरांना अतिशय महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. पुरुषार्थप्रधान जीवनमार्गाची वाटचाल धर्माकडून मोक्षाकडे नेण्याचा प्रयत्न लोकशिक्षक असलेल्या संतांनी केला. मध्ययुगीन महाराष्ट्रात नाथ, वारकरी, समर्थ, दत्त, महानुभाव या पंथांचा विशेष प्रभाव होता. या संप्रदायामध्ये द्रष्टे संत, लोकशिक्षक आणि समाजहितैषी असे विचारवंत असलेले संवेदनशील कवी प्रबोधन करीत होते. या संप्रदायाच्या माध्यमातून समाज मनाला योग्य काय, अयोग्य काय, आपले जीवनामध्ये आपण काय ध्येय असावे, संघटित समाज कसा असावा या संदर्भात भक्तिकाव्याच्या माध्यमातून या पंथांनी सामान्य जनांना उपदेश केला. समर्थ रामदासांनी वारकरी संप्रदायाचे कार्य आणि साहित्य सूक्ष्मपणे अवलोकिले होते. मुकुंदराज, एकनाथ, रामदास अशी परंपरा आपल्याला सांगता येते. सर्वच मराठी संतांनी अद्वैत, वेदांत, भक्तिविचार, उपासना आणि अध्यात्मशास्त्र स्वतः अनुभवले आणि ते बहुजन समाजापर्यंत उपदेशाच्या माध्यमातून पोचविले. ईश्वरचिंतनाचा एक सुलभ सोपा मार्ग लोककल्याणकारी भूमिकेतून समाजासमोर सर्वच संतांनी पोहोचविला. हे सर्व कवी मातृहृदयी संत होते, तसेच ते लोकशिक्षकही होते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या भूमिकेतून त्यांनी आपले जीवन आणि आपले कार्य आखून घेतले होते. प्रत्येक संताच्या काव्याची व्यक्तिपरत्वे, आविष्कार आणि अभिव्यक्ती भिन्न भिन्न निर्माण झालेली असली तरी त्यांच्या आशयाच्या मागे भक्तिसत्व समान होते. मानवतेविषयीची करुणा आणि लोकसंस्थेचा उद्धार हीच त्यांच्या प्रबोधनाची मुख्य दिशा होती. ज्ञानदेव आदर्शवादी, नामदेव प्रचारक, एकनाथ समन्वयवादी, तुकाराम रोखठोक आणि आक्रमक होते, तर रामदासांमध्ये या सर्व महापुरुषांच्या विचारांचा संगम झालेला दिसतो. पूर्वकालीन संतकाव्याच्या चिंतनातून समर्थांनी स्वकालोचित विचारदर्शन घडविले. समर्थ रामदास स्वामींचा जन्म 1608 या वर्षी चैत्र नवमीला मराठवाड्यातील जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. आईचे नाव राणूबाई आणि वडील सूर्याजी. समर्थांचे नाव त्यांनी नारायण असे ठेवले. रामदास हे नाव ग्रंथकार म्हणून प्रसिद्धीला आल्यावर आणि राम हेच त्यांचे दैवत असल्यामुळे रामाचा दास म्हणून रामदास असे म्हटले गेले. समर्थ रामदासांच्या चरित्राची साधने इतर संतांच्या चरित्र साधनांपेक्षा संख्येने जास्त उपलब्ध आहेत. समर्थ रामदासांचे चरित्र त्यांच्या अनेक शिष्यांनी लिहिलेले आहे. स्वानुभाव दिनकर, श्री समर्थ प्रताप, वाकेनिशी टिपण, महिपतीकृत, संत विजय, भीमस्वामींचे भक्तलीलामृत, आत्माराम स्वामींची दासविश्रामधाम, हनुमंत स्वामींची बखर, रामसोहळा, निवृत्तीराम या ग्रंथांमधून समर्थ चरित्र आपणास उपलब्ध होते. तसेच काही शिवचरित्रपर बखरींमधूनही समर्थांचे संदर्भ आलेले आपल्याला दिसतात. अर्वाचीन काळात महादेव गोविंद रानडे, राजाराम शास्त्री भागवत, शंकरराव देव, वी. का. राजवाडे, ल. रा. पांगारकर, न. र. फाटक, ज. स. करंदीकर इत्यादी विद्वानांनी समर्थ रामदासांचे चरित्र व कार्य याविषयी विपुल असे लेखन केलेले आहे. वरील सर्व चरित्र साधनांच्या आधारे समर्थ रामदासांच्या जीवनाचे टप्पे लक्षात घेता येतात. पहिला टप्पा जन्म ते गृहत्याग, दुसरा टप्पा म्हणजे समर्थांनी केलेली साधना. या कालखंडात त्यांनी केलेला अभ्यास, मनन, चिंतन यावर समर्थांचा असलेला भर
नंतरच्या काळात समर्थांनी देशभ्रमण करून देश परिस्थितीचे केलेले अवलोकन आणि अखेरच्या काळात समाज प्रबोधन व सज्जनगडावर मूर्ती स्थापना व अखेर असे 4 टप्पे समर्थ जीवनाचे आपल्या लक्षात येतात. समर्थांच्या जीवनात बालवयातील श्रीराम दर्शन, लग्न मंडपातून पलायन, शिवसमर्थ भेट, समर्थ तुकाराम भेट या प्रसंगाविषयी संशोधकात मतभेद आहेत. उपलब्ध चरित्र साधनांच्या उपाययोजनातून हे प्रसंग चरित्रकारांनी उभे केले आहेत. समर्थ हे शिवाजी महाराजांचे मोक्षगुरू केवळ नसून राजकारण गुरुही होते असा विचार करणारा एक संशोधकांचा पक्ष आहे. शिवसमर्थ भेट केव्हा व कुठे झाली याविषयी ऐतिहासिक कागदपत्रातून माहिती उपलब्ध होत असून त्या दिशेने शोध घेतला जात आहे. रामदासांच्या घराण्यात रामोपासना, सूर्योपासना आणि बलोपासना यांना महत्त्व दिलेले होते. समर्थांनी साधना काळात बराच व्यासंग केला. एकांतवास, ध्यानधारणा, ईश्वरचिंतन करीत असता त्यांना जुना दासबोध, करुणाष्टके, स्फुटकाव्ये, स्तोत्रे यांची रचना झालेली आहे. तीर्थयात्रा पूर्ण करून भारत भ्रमणानंतर समर्थांनी महाराष्ट्रात कृष्णातीरी वास्तव्य केले. त्या काळात मारुतीची स्थापना, राम जन्मोत्सव आणि चाफळला 1648 साली राम मंदिराची उभारणी केली. याच काळात शिंगणवाडीला शिवाजी राजांची व समर्थांची भेट झाली असे इतिहासकार नमूद करतात. नंतरच्या काळात निवांतस्थानी म्हणजे शिवथरघळीत दासबोधाचे लेखन सुरू झाले. भवानी स्तोत्र, उत्तम पुरुष, निश्चयाचा महामेरू या रचना शिवाजी महाराजांच्या भेटीनंतर निर्माण झाल्या आहेत. 1680 साली शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजीराजांना राज्याभिषेक झाला. त्यावेळी अखंड सावधान ही उपदेशिका समर्थांनी लिहिली. समर्थ रामदासांनी आपले ज्येष्ठ बंधू गंगाधर यांच्याकडे अनुग्रहाची मागणी केली, पण लहान वयामुळे ती ज्येष्ठ बंधूंनी नाकारली. या घटनेचा खोलवर परिणाम समर्थांवर झाला व त्यांनी श्रवण साधना केली, मनन चिंतन केले, शरीर संपदा प्राप्त करून घेतली आणि प्रभू रामचंद्र आणि श्री हनुमान यांना दैवत मानून बलसंवर्धन आणि रामभक्ती उत्कटतेने आपल्या काव्यनिर्मितीमधून व्यक्त केली. नारायणाचा रामदास हे नाव घेऊन काव्यप्रवास सुरू झाला. तसेच रामदास श्रीरामाला समर्थ या उल्लेखाने संबोधितात. यावरून पुढच्या काळात रामदासांच्या संप्रदायाला समर्थ संप्रदाय असे नाव मिळाले. रामदासी संप्रदाय किंवा दास संप्रदाय असंही या संप्रदायाला म्हणतात. साह्य अम्मासी हनुमंत, आराध्य दैवत श्री रघुनाथ असे समर्थ सांगतात. समर्थांनी ज्या तीर्थयात्रा केल्या त्यात त्यांना देशाची विकल अवस्था लक्षात आली, धर्माला ग्लानी आलेली लक्षात आली, व्रतवैकल्य आणि कर्मकांड यातच धर्मजीवन आक्रसलेले लक्षात आले आणि या साऱ्या भोवतालाच्या परिस्थितीला समर्थांच्या भावना, विचार व्यक्त होऊ लागले. उत्स्फूर्तता आणि उत्कटता यामधूनच समर्थांचे काव्य निर्माण झाले. समाजस्थितीचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात उमटलेले दिसते. संघटनात्मक समाजाचा विचार समर्थांनी केला. तरुण वर्गाला एकत्र आणण्यासाठी वीरवृत्तीची जोपासना सांगितली. प्रभू रामचंद्राचा आदर्श आणि रामराज्याचे स्वप्न बघितले. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा आणि महानुभाव संप्रदायाचा संघटनात्मक प्रभाव असतानाही समर्थांनी स्वतंत्र संप्रदायाची, समर्थ संप्रदायाची मांडणी केली. तत्कालीन परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी माणसाचे गुणदोष लक्षात घेऊन कार्य केले पाहिजे. परमार्थाला व्यवहाराची जोड दिली गेली पाहिजे आणि समाजात चेतना निर्माण केली पाहिजे या उद्दिष्टाने समर्थ संप्रदायाची स्थापना झाली व समर्थांचे वाङ्मयही निर्माण झाले. त्यापैकी दासबोध हा संप्रदायांचे तत्त्वज्ञान मांडणारा ग्रंथ सिद्ध झाला. समर्थांच्या जीवनदृष्टीचे प्रतिबिंब त्यांच्या संपूर्ण वाङ्मय निर्मितीवर पडले आहे. शाश्वत आणि नैमित्तिक अशा विचारधारा त्यांच्या वाङ्मयातून प्रवाहित झालेल्या आहेत. त्यामुळे इतर सर्व संत कवींच्या काव्यांपेक्षा रामदासांच्या काव्यामध्ये रचनेची वैविध्यपूर्णता आलेली आहे. प्रयोगशीलता त्यातून दिसून येते. माणसाने काय करावे, कसे वागावे हे जसे समर्थांनी सांगितले त्याचप्रमाणे काय करू नये व कसे वागू नये यावरही त्यांनी भर दिलेला आहे. स्वतः वैराग्यमूर्ती असूनही चिंता करीतो विश्वाची अशी समर्थांची साधुवृत्ती होती.
स्त्रियांच्या कर्तृत्वावर आणि संस्कार करण्याच्या त्या प्रयत्नांवर समर्थांनी विश्वास दाखवलेला आहे. समर्थांनी असेतू हिमालय भ्रमण केले, त्यामुळे त्यांना देशस्थितीचे प्रत्यक्ष आकलन झाले. अज्ञानामुळे स्त्रियांवर होणारे अन्याय बघून समर्थ व्याकुळ होताना दिसतात. ही स्थिती बदलली पाहिजे, परिवर्तन घडून आले पाहिजे. यासाठी भक्तिमार्गाच्या माध्यमातून व्यवहार ज्ञानाचे धडे समर्थांनी आपल्या काव्यरचनातून दिले आहेत. त्यासाठी आबालवृद्धांचा विचार त्यांनी केलेला दिसतो. समर्थ रामदासांनी ज्या काळात भारत भ्रमण करून तीर्थयात्रा केल्या, त्या काळाचे स्वरूप आसमानी सुलतानीने जराजर झालेले होते. महाराष्ट्राची स्थिती अतिशय दुस्सह अशी होती. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इमामशाही, बेदरशाही अशा 5 इस्लामी सत्ता निर्माण झालेल्या होत्या. आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र या प्रांतामध्ये रयतेला धार्मिक छळ सोसावा लागत होता. परधर्मीय राजाबद्दल आदर आणि स्वजन व स्वदेश याविषयी अवहेलना वृत्ती निर्माण झाली होती. वारंवार पडणाऱ्या दुष्काळानेही रयत हैराण झाली होती. याचाच परिणाम म्हणून पाखंडे वाढली होती. कित्येक कामनेचे भक्त अशी महाराष्ट्राची अवस्था झाली होती. समाजाची ही स्थिती लक्षात घेऊन समर्थांनी गावोगावी मठ स्थापन करून तेथे कार्यकर्त्यांची नेमणूक करून गावागावात व्यवस्थापन आणण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या मनातील भीती कमी करून एक आश्वासक असे वातावरण निर्माण केले. एक धार्मिक आणि सामाजिक चळवळ निर्माण केली. त्यांच्या सर्व चळवळींचे सार, प्रयत्न, प्रबोध आणि प्रत्यय या 3 शब्द मठस्थापना, महंतांच्या नेमणुका आणि संघटनेवर दिलेला जोर यामुळे रामदासकालीन सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक जीवनात थोडेफार स्थैर्य निर्माण झाले आणि शिवाजी महाराजांच्या प्रयत्नांना राजकीय पातळीवर यश मिळाले. समाजात न्यायनिष्ठ आणि नीतिनिष्ठ व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून महंताच्या रूपाने लोकनेता कसा असावा याचा वास्तुपटच समर्थांनी स्पष्ट केला. अखंड अभ्यास, भिक्षावृत्ती, इनाम न घेणे, परोपकारी असणे, समुदायात एकसंघता आणणे आणि समाजात एकरूप होणे, समानता आणणे हे कार्य महंतांनी केले पाहिजे अशी आग्रही भूमिका समर्थांनी मांडली होती व तिची अंमलबजावणीही ते वेळोवेळी करून घेत असत. राजा व राजसेवकांची कर्तव्ये कोणती यावरही समर्थांनी परखड विवेचन केले आहे. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय प्रतिकूल परिस्थिती असताना खंबीर राहून समर्थांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. असा हा समर्थ संप्रदाय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक महत्त्वपूर्ण संप्रदाय असलेले आपल्याला दिसून येतो. पुढच्या तासाला आपण या संप्रदायाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. या तासाला इतकेच. धन्यवाद.